झी 24 तास, एक पाऊल पुढे. हे निवडून न आलेले दहशतवादी आणि हे निवडून आलेले आहेत असं मी सगळ्याच्या बाबतीत बहुतांशी म्हणूया आपण. असं नाही त्यांना दहशतवादी म्हणायचं, कारण दहशतवादाचा सगळ्यात मोठी व्याख्या कुठे की हिंसाचाराचा ज्या वेळेला वापर होतो त्यावेळेला दहशतवाद. निवडून आलेले जे करतात ते दरवेळेला हिंसाचाराचा प्रत्यक्ष वापर करतील. हिंसा शारीरिक नसते, परंतु इतर अनेक मार्गाने एक प्रकारे ते हिंसाच करत असतात. इतर अनेक मार्गाने ते हिंसा करत असतात. पण तरी देखील दहशतवाद असं म्हणणं म्हणजे फार खूप टोकाचं होईल. पण ते निवडून न आलेले जे दहशतवादी आहेत ते मात्र ह्यांच्या ज्या सगळ्या ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या मात्र ते बरोबर शिकलेले असतात आणि ते मुरब्बी राजकारणी असतात. ते म्हणजे आपल्याला असं वाटतं दहशतवादी मध्ये कोणतरी असा एक गन घेऊन बसलेला आहे आणि तो काहीतरी धर्मांना दाढी वाढवलेली असेल त्यांनी त्याच्या अनुयायांना इम्प्रेस करण्यासाठी. पण तसं काही नसतं मध्ये. तर ते आपले ते हे असतात. मी नाव घेऊ शकत नाही पण मी एका अतिशय जलाल अशा जागतिक दहशतवाद्याला मी तू गांधींचा मार्ग अवलंबून घे आणि त्याचे फायदे काय त्याच्यावरती मी अर्धा तास लेक्चर केलं आणि शांतपणे सगळं ऐकत होता आणि माझ्याशी वादविवाद करत होता. म्हणजे तो कोणी भडकला नाही किंवा असं काही बोलला नाही. तर हे आणि त्याला संपूर्ण माहिती होती म्हणजे की गांधींचा इतिहास काय वगैरे. आणि म्हणजे ह्या भारताच्या म्हणजे ह्या दहशतवादाचा भारताशी संबंध नाही, जगाच्या दुसऱ्या एका भागातला प्रसंग आहे. तर त्याला संपूर्ण माहिती होती. म्हणजे हे अभ्यासू असतात. तुमचे अनेक राजकारण्यांशी संबंध आले जगातल्या, अनेक जवळपास 5 खंडातल्या राजकारण्यांशी तुमचे संबंध आले, तसेच भारतातल्या राजकारण्यांशी संबंध आले. मला तुम्ही सांगा ऑल आर पॉलिटिशियन्स आर सेम? नाही. मग भारतीय राजकारणी वेगळे? राजकीय नेते इकडचे असो, युरोपमधले असो, बाहेरचे कुठले असो, त्याच्यामध्ये काही प्रमाणात सगळ्यात साम्य असतं. पण काही प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये खूप वेगळेपणा पण असतो. पण भारतीय राजकीय नेते आणि माझे जे पाश्चिमात्य देशातले पर्टिक्युलरली आणि इव्हन मध्य पूर्वेतले किंवा इतर जे राजकीय नेते त्याच्यामध्ये फार एक मोठा फरक मात्र मला खूप जाणवला. तो म्हणजे इंग्लंडमधले, जर्मनीमधले, अमेरिकेतले खास करून मी जे प्रगत देश आहेत त्यांचा उल्लेख करतो. इकडचे राजकीय नेते त्यांना शिकण्याची खूप नवीन शिकण्याची आणि ते जर का पटलं तर त्या अंमलात ताबडतोब आणण्याची खूप इच्छा असते. त्यांना स्वतःचा मोठेपणा कधी वाटत नाही. मला ब्रिटनचे अनेक मोठे जे नेते आहेत की जे जगभर प्रसिद्ध आहेत किंवा अमेरिकेचे, ते त्यांना असं कळलं की आम्ही काही नवीन संशोधन केलेलं आहे तर ते केवळ एक शिकण्याच्या दृष्टीने म्हणून येतात आणि त्यांना केवळ एक आपल्याला नवीन गोष्टी शिकायला पाहिजे आणि नुसत्या शिकायच्या नाही तर त्याची अंमलबजावणी कशी करू. किंवा तुर्कस्तानचे पंतप्रधान अर्दोगान किंवा जॉर्डनचे एक राजपुत्र हसन, हे सगळेजण अक्षरशः एका विद्यार्थ्यासारखे म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत हे सगळेजण. तरी देखील त्यांना जर कळलं की आम्ही संशोधनातून वेगळं काही शोधलंय. तर भारतीय राजकारणामध्ये मला कोणी अजून असे नेते भेटले नाहीत की त्यांना नवीन काही शिकण्याची आणि त्याची अंमलात आणण्याची तळमळीची इच्छा असं करून मला कुठल्याही नेत्याने अजून असं संपर्क. अजूनही आमच्या वाढदिवसाची होर्डिंग लावण्यातच मग्न आहोत असं वाटतंय. हा, वाढदिवसाची होर्डिंग म्हणा ते म्हणजे हे खूप त्याचं म्हणजे सुपरफिशियल स्वरूप झालं. अजूनही आमचे राजकारणी गोकुळाष्टमी आणि गणपती उत्सव हेच करण्यात आपलं राजकीय करण्याचे हे करण्याबद्दल दोष नाहीये, परंतु तेवढंच करण्याबद्दल दोष. फक्त तेवढ्यावरतीच मर्यादित असणं तीच म्हणजे त्यांचा हा दृष्टिकोन झाला. तर तो जो त्याचा दृष्टिकोन किती मर्यादित आहे हे स्वतःच दाखवतात हे अशा गोष्टी करून. पण मला एक पॉलिटिकल विल विषयी तुम्हाला विचारायचं आहे की सिंगापूर, मलेशिया, साऊथ कोरिया या देशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली दिसते. परंतु भारतामध्ये मात्र इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर अनेक बाबतीत असेल, शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत असेल, एकूणच सगळ्या बाबतीत असेल, एक प्रकारची मागासलेपण आपल्याला अजूनही दिसतं. मला सांगा या सगळ्याच्यामध्ये कुठेतरी एक पॉलिटिकल विल कमी पडते आपली. अतिशय जबाबदारीने एक गोष्ट सांगतो, कुठलाही देश अगदी भारतासारखा खूप मोठा आणि विविधतेने नटलेला देश देखील असेल तो 4 ते 5 वर्षामध्ये आपलं भवितव्य पूर्णपणे बदलू शकतो. फक्त 4 ते 5 वर्षामध्ये. त्यासाठी 4-5 पिढ्या जाण्याची बिलकुल गरज नाही. पण त्यासाठी जे तुम्ही म्हणता जी विल म्हणता ती पाहिजे. आता मी एक साधं अतिशय सोपं उदाहरण देतो, अतिशय सोपं. एक मुंबई शहर, आपण मुंबईत बसल्या मुंबईचं एक उदाहरण घ्या. मुंबई एक अतिशय गलिच्छ शहर आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय तुलनेने एक अतिशय गलिच्छ शहर आहे. मुंबई शहर जर का स्वच्छ करायचं जर का नागरिकांनी ठरवलं की आपण फक्त आपली जी बिल्डिंग आहे ती आपण स्वच्छ ठेवायची
आणि आपल्या समोरचा जो रस्ता आहे तो स्वच्छ ठेवायचा आणि त्यासाठी नगरपालिकेवरती दडपण आणून ते जे काही काम आहे ते त्यांच्याकडनं आहे ते मिनिमम म्हणजे फार काही नाही, कचरापेटी दररोज आली पाहिजे आणि त्यासाठी आपण बाहेर म्हणजे कचरापेटी नाही, काय म्हणतात, कचऱ्याची गाडी दररोज आली पाहिजे आणि त्यासाठी आपण बाहेर कचरा ठेवू आणि त्यांनी तो घेऊन गेला पाहिजे. एवढंच आपण फक्त काळजी घ्यायची. एवढं जरी त्यांनी केलं तरी तुम्ही काही महिन्यांच्या आतमध्ये शहर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ होऊ शकतं. केवळ काय नाही, पण हे करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, कोणी इच्छा पण दाखवत नाही. आणि ते ही एक तुमचं एक सुंदर वाक्य आहे मला आता या ठिकाणी आठवतं की ग्रेट नेशन्स आर बिल्ड बाय सिटीजन्स अँड ग्रेट पॉवर्स आर बिल्ड बाय रूलर्स. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ही जी संपूर्ण जी म्हणजे हा जो विचार चालू आहे की आपण एक ग्रेट पॉवर महासत्ता बनवायचं, तर त्याच्यामध्ये काय की फक्त राजकीय नेते काय करू शकतील हेच फक्त नागरिक विचार करतायत, पण आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा ते विचार करत नाहीत आणि थोड्याफार काही गोष्टी करण्याची ते तयारी पण दाखवत नाहीत. आपल्याकडे 3 क्लासेस आहेत. ते म्हणजे एक म्हणजे बिझनेस क्लास, की ज्या लोकांकडे एक मोटर गाडी आहे आणि जे विमानाने प्रवास करू शकतात. दुसरा म्हणजे एक बाईक क्लास, म्हणजे ज्या लोकांकडे मोटर बाईक आहे. आणि तिसरं म्हणजे बुलक कार्ट क्लास. झी 24 तास एक पाऊल पुढे.